राज्यात आलेल्या परदेशी गुंतवणूकदारांना 8 लाख कोटींची देकारपत्र देण्यात आली असून गेल्या 3 वर्षात 60,000 स्टार्टअप्स उद्योजक तयार करण्यात आले आहेत, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली. नियम 293 अन्वये उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला ते उत्तर देत होते. स्थानिक गुंतवणूकदारांनी देखील राज्यात 2.25 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यामुळे राज्याबाहेर उद्योग जात असल्याची विरोधकांची ओरड खोटी असल्याचं सिद्ध होतं, असं ते म्हणाले. गेल्या 3 वर्षात देशात सर्वात जास्त परदेशी गुंतवणूक आपल्या राज्यात आली आहे, असं रिझर्व्ह बँकेच्या अहवालात स्पष्ट केलं आहे. महायुती सरकारनं यावर काढलेली श्वेतपत्रिका खोटी असल्याचं विरोधक आव्हान देऊनही सिद्ध करू शकलेले नाहीत, असं ते म्हणाले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आता मराठी भाषेचं संग्रहालय तयार करण्यात येणार आहे आणि तरुणांसाठी देखील साहित्य संमेलन आयोजित करण्यात येईल, असं उदय सामंत म्हणाले.